मावळ तालुक्यातील जलमित्रांनी पवना नदी संवर्धनासाठी जलदिंडी उपक्रमाला सुरुवात केली आहे। दरवर्षी 20 डिसेंबरपासून या जलदिंडीला सुरुवात करण्यात येत आहे। पवना धरणाच्या पूजनाने या दिंडीला सुरुवात करण्यात आली आणि यावेळेला महाविद्यालयीन आणि शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग होता। पवना नदी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होतीये। ही नदी प्रदूषण विरहित होईपर्यंत ही जलदिंडी सुरू ठेवण्याचा मानस जलमित्रांनी केलेला आहे। यावर्षी या जलदिंडीचं 13वं वर्ष आहे। शासनाकडून केवळ नदी स्वच्छतेबाबतचा निधी दिला जातो, मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नाही आणि यासाठी शासनाचं लक्ष वेधावं म्हणून दरवर्षी ही जलदिंडी काढण्यात येते। पवना डॅमला आल्यानंतर आपल्याला पाणी इतकं स्वच्छ दिसतंय, परंतु इथून पुढे गेल्यानंतर आम्ही बोटीने प्रवास केला सर। साळुंबरेपर्यंतच नाही तर मधल्या सुद्धा गावामध्ये हे दूषित झालेलं आहे, कारण कुठेही एसटीपी नाही आहे। सर्व नाले जे आहे ते आपल्या नदीला मिळत आहे। याला जबाबदार पीएमआरडीए आहे, एमआयडीसी आहे, त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि येणाऱ्या सर्व गावं ही जबाबदार आहेत। गेले 13 वर्ष लोकांना जनसहभाग आणि जनसहभाग वाढवण्यासाठी, लोकरेटा वाढवण्यासाठी, नदीचं प्रदूषण कमी करावी आणि त्याची शुद्धता राखावी यासाठी हा प्रयत्न आहे। नदीच्या उगमापासून ते संगमापर्यंत आपण बोटीने प्रवास करतो, की जेणेकरून नदीची ओळख सगळ्या लोकांना व्हावी, नदीचे प्रॉब्लेम्स लोकांना कळावे, यासाठी हा सगळा प्रयत्न आहे। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।